कर्ज काढलेल्या लोकांसाठी म्हणजे जे लोक हप्ता भरतात अशा लोकांसाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या लोकांनी कर्ज काढलंय ते लोक हप्ते भरत आहेत अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. आता ज्यांनी कर्ज काढलंय त्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. यातील पहिला नियम असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुमचं व्याज माफ होणार आहे. दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला तर जर हप्ता लेट झाला तर कुठला दंड बसणार नाही. आणि तिसरा निर्णय असा आहे की जो ऐकून ज्यांनी कर्ज काढलंय ते लोक सगळे नाचू लागले. तो निर्णय असा आहे की तुमचं कर्ज माफ होणार आहे. काही विशेष पात्रता अटी याच्यासाठी घातलेल्या आहेत, काही नियम लावलेले आहेत. हे नियम आणि अटी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं. हे तिन्ही निर्णय नेमके काय आहेत, बँकांचे नवे नियम काय सांगतात आणि तुमचं कर्ज नेमकं कसं माफ होणार हे सगळं आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा टप्पा तुमच्या आयुष्यातली कर्जाची चिंता कायमची मिटवू शकतो. कर्ज काढलं की व्याज आलंच हे आपल्याला माहीत आहे, पण बँक आणि फायनान्स कंपन्या आपल्याकडून कशा प्रकारे जास्त पैसे उकळतात हे सामान्य माणसाला लवकर समजत नाही. RBIनं आता यावर मोठी कुऱ्हाड चालवली आहे. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक असते ठराविक व्याज आणि दुसरी असते कमी होत जाणारं व्याज. अनेकदा बँकवाले आपल्याला गोड बोलून अशा कर्जात अडकवतात की जिथं आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात. पण खरा गोंधळ कुठे होतो हे नीट समजून घ्या. समजा तुमचा हप्ता 10,000 रुपये आहे. काही कारणानं तुमच्याकडे पैसे नव्हते आणि तुम्ही तो हप्ता वेळेवर भरला नाही. मग बँक काय करते? बँक तुमच्यावर दंड लावते. इथंपर्यंत ठीक होतं. पण बँका तिथंच थांबत नसायच्या. त्या लावलेल्या दंडावर सुद्धा पुन्हा व्याज लावायच्या. म्हणजे दंडावर दंड आणि व्याजावर व्याज. यामुळे काय होतं की तुम्ही कितीही पैसे भरले तरी तुमचं कर्ज संपतच नसायचं. RBIनं आता स्पष्ट आदेश दिलेत की कोणतीही बँक किंवा कंपनी आता दंडावर व्याज आकारू शकत नाही. तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्यात मुद्दल आणि व्याज असतंच आहे. त्या व्यतिरिक्त 1 रुपयाही जास्त व्याज म्हणून घेण्याची मुभा बँकांना नाही आहे. जर एखादी बँक तुमच्याकडून अशा प्रकारे दंडावर व्याज वसूल करत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. ज्यामुळं ज्यांनी लहान मोठी कर्ज घेतली आहेत त्यांचे हजारो लाखो रुपये वाचणार आहेत. आता तुम्हाला फक्त तुमच्या मूळ व्याजाचीच काळजी करायची आहे, बँकांच्या या छुप्या लूटमारीची नाही. आता दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयाकडे वळूया. सामान्य माणसांचं जीवन हे अनिश्चित असतं. कधी पगार उशिरा होतो, कधी शेतीला विकायला वेळ लागतो, कधी घरात अचानक दवाखान्याचा खर्च निघतो. अशा वेळी कर्जाचा हप्ता 2 ते 4 दिवस उशिरा झाला तर बँक अक्षरशः रक्ताचं पाणी केलेल्या पैशांवर डल्ला मारतात. आधीच्या नियमानुसार जर तुमचा हप्ता चुकला तर बँका प्रचंड मोठा दंड लावायच्या आणि तो दंड तुमच्या मूळ कर्जात मिळवून टाकायच्या. त्यामुळे कर्जाचा आकडा वाढतच जायचा. RBIनं आता हा मनमानी कारभार बंद केलाय. नव्या निर्णयानुसार बँका आता तुमच्याकडून फक्त एक ठराविक दंड घेऊ शकतात, तो सुद्धा खूप जास्त नसावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दंड तुमच्या मूळ कर्जाच्या मुद्दलात जोडता येणार नाही. समजा तुम्हाला 500 रुपये दंड झाला तर तो 500 रुपये म्हणूनच राहील. बँक तो तुम्हाला कर्जाच्या रकमेत मिळवून त्यावर पुन्हा व्याज खाऊ शकणार नाही. हा निर्णय कशासाठी घेतलाय तर RBI म्हणते की दंड हा फक्त माणसाला शिस्त लावण्यासाठी असावा, बँकांची तिजोरी भरण्यासाठी नाही. त्यामुळे आता जर तुमचा हप्ता चुकला तर घाबरून जाऊ नका. बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. तुम्हाला फक्त तो एक वेळचा दंड भरावा लागेल, पण तुमच्या कर्जाचा डोंगर यामुळे वाढणार नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तो निर्णय येतोय ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तुमचं कर्ज माफ कसं होणार हे नीट समजून घ्या, कारण की ही एक तांत्रिक पद्धत आहे जिला बँकिंगच्या भाषेत कर्ज हिशोबातून काढून किंवा राईट ऑफ म्हणतात. मित्रांनो, कधी कधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस कर्ज फेडूच शकत नाही. नोकरी जाते, व्यवसाय पूर्णपणे बुडतो किंवा घरात कोणीतरी आजारी पडतं. अशा वेळी माणूस हप्ते भरणं बंद करतो. जेव्हा तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरत नाही तेव्हा तुमचं बँक खातं बुडीत किंवा न चालणारं म्हणून घोषित करते. बँकासुद्धा मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. त्यांना त्यांचे रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजारला दाखवावं लागतं. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जास्त दिसले तर त्या बँकेची किंमत कमी होते. मग बँक काय करते? बँक विचार करते की या माणसाकडून आता पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा वेळी बँक कर्ज आपल्या मुख्य हिशोबात टाकते. यालाच कर्ज माफ करण्याची टेक्निक. आता इथं तुमची संधी कशी आहे ते पहा. जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशोबातून काढून टाकते तेव्हा त्यांच्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी तुम्ही बँकेशी तडजोड
म्हणजे सेटलमेंट करू शकता किंवा तुम्ही बँकेला सांगू शकता माझ्याकडे पूर्ण पैसे नाही आहेत, पण मी ठराविक रक्कम देऊन कर्ज कायमचं मिटवू इच्छितो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशावेळी बँका तुमच्या कर्जाच्या रकमेपैकी फक्त 10%, 20% किंवा 25% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होतात. म्हणजे जर तुमचं 1,00,000चं कर्ज असेल, तर कदाचित 20 ते 25,000 रुपये भरून तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. पण यासाठी काही अटी आहेत. 1. तुमची परिस्थिती खरोखरच खराब असली लागते. 2. हे कर्ज माफ झाल्यावर तुमचा सिबिल किंवा पत मानांकन कमी होतं, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळायला अडचण होऊ शकते. पण ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहेत आणि जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेत, त्यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे पुनर्जन्मच आहे. तुम्ही वकिलांच्या मदतीनं किंवा बँकेला पत्र लिहून ही प्रक्रिया करू शकता. हा नियम कोणत्या कर्जासाठी आहे, तर तुम्ही मोबाईलसाठी कर्ज घेतला असेल, मोटरसायकलसाठी, घर बांधण्यासाठी, शेती, ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा शेतीची अवजारं गोठा बांधण्यासाठी, अशा कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी हे नियम लागू होतात. जर तुम्ही प्रामाणिक असाल पण हे केवळ परिस्थितीमुळे अडकला असाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. कुणी वसुलीवाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकावू शकत नाही. RBIचे नियम सांगतात की सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर बँकवाले तुम्हाला फोन किंवा भेट देऊ शकत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कर्ज आता तुम्हाला फेडणं शक्य नाही, तर तुम्ही बँकेला एक लेखी पत्र द्या. त्यात तुमची अडचण सांगा. जेव्हा तुम्ही स्वतःहून बँकेला तुमची परिस्थिती सांगता, तेव्हा बँकसुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. RBIच्या या नवीन नियमामुळे आता सामान्य माणूस बँकाच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. तर हे होते 3 मोठे नियम, जे निर्णय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. लक्षात ठेवा, माहिती हीच शक्ती आहे. जर तुम्हाला तुमचे हक्क माहिती असतील, तर कोणतीही बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. आपण पाहिलंय की RBIचे हे 3 नवीन नियम सामान्य कर्जदारांसाठी किती मोठे वरदान आहे. पण आता प्रश्न उरतो की तुम्ही नक्की काय करायला हवं. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल किंवा बँकेच्या त्रासाला कंटाळला असाल, तर मी तुम्हाला एक 4 स्टेप ॲक्शन प्लॅन देणार आहे, जो तुम्हाला या संकटातून बाहेर काढायला मदत करेल. पहिली स्टेप, जर तुम्हाला हप्ता भरायला उशीर होत असेल, तर घाबरून बँक अधिकाऱ्यांपासून लपून बसू नका. उलट स्वतःहून बँकेत जा आणि त्यांना लेखीपत्र द्या. तुमची परिस्थिती त्यांना स्पष्ट सांगा आणि RBIच्या नियमानुसार बँक तुमच्या परिस्थितीचा विचार करून तुम्हाला हप्ते पुनर्रचित करून देऊ शकते. दुसरी स्टेप, तुमच्या लोन स्टेटमेंटची नीट तपासणी करा. जर बँकेनं तुमच्याकडून दंडावर व्याज आकारत असेल, तर तात्काळ बँकेला जाब विचारा. RBIनं हे स्पष्टपणे बंद केलेलं आहे. जर बँक ऐकत नसेल, तर तुम्ही RBI ओम्बड्समनकडे ऑनलाईन तक्रार करू शकाल. तिसरी स्टेप, जर तुमचं कर्ज फेडणं आता शक्य नसेल, तर बँकांकडे वन टाईम सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवा. अनेकदा बँक मुद्दलच्या फक्त 20 ते 30% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होते. पण लक्षात ठेवा, हे करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, कोणतीही बँक किंवा रिकव्हरी एजंट तुम्हाला सकाळी 7च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर फोन करू शकणार नाही किंवा घरी येऊ शकत नाही. जर कोणी धमकावत असेल, तर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि पोलीस व बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. कायदा तुमच्या पाठीशी आहे. ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे, पण मला सुद्धा तुमची मदत तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. तुम्ही कोणत्या बँकेच्या कर्ज फेडत आहात आणि तुम्हाला बँक हप्ता भरताना काही त्रास होतोय का? तुमची अडचण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, सरकारनं सामान्य माणसांची सगळी वैयक्तिक कर्ज पूर्णपणे माफ करायला हवीत का? तुमचं हो किंवा नाही असं जर काही मत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे इतर कर्जदारांमध्ये आणि त्यांना नवीन माहिती मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल, तर याला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा, जे सध्या कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. तुमच्या एका शेअरमुळं कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि बँकिंगच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हिंमत हारू नका आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.